जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधान मंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने ओळखलेल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 56,16,000 महिलांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक बोजावर मोठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण योजनेची पार्श्वभूमी काय आहे, याचा लाभ काय असणार आहे, तर याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्यानंतर याचे फायदे काय असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सर्वप्रथम या योजनेची पार्श्वभूमी. सध्याच्या महागाईच्या काळात घरगुती गॅस किमती वाढल्याने अनेक कुटुंबाचे बजेट बिघडलेले आहे. महिला ज्या घराचे आर्थिक व्यवस्थापन करतात त्यांच्यासाठी हे आव्हान ठरलेले आहे. या परिस्थितीत सरकारने महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणलेली आहे. तर या योजनेचा लाभ काय आहे, तर सर्वप्रथम बीपीएल रेशन कार्ड धारक, ज्या कुटुंबाकडे दारिद्र्य रेषेखाली बीपीएल रेशन कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरं आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड. या 2 प्रकारच्या रेशन कार्ड धारक कुटुंबांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. तिसरं आहे महिलेच्या नावे नोंदणी, म्हणजे योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड महिलेच्या नावावर असणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, हे तिसरं पॉईंट अतिशय महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर योजनेची अंमलबजावणी. तर थेट लाभ हस्तांतरण कशा प्रकारे होणार आहे, पात्र महिलेच्या बँक खात्यात 3 गॅस सिलेंडरची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर वार्षिक लाभ, एका वर्षात 3 सिलेंडरचे पैसे हे दिले जाणार आहे. आणि तिसरं आहे डिजिटल पद्धतीने वितरण. तर सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातील, त्यामुळे पारदर्शकता राखली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर योजनेचा फायदा काय असणार, तर आर्थिक बोजा कमी, म्हणजे महागाईच्या काळात कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होणार आहे. त्यानंतर महिला सशक्तीकरण. महिलाच्या नावे असलेले रेशन कार्ड धारकांना प्राधान्य दिल्याने महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. तिसरं आहे स्वच्छ इंधन वापर. गॅस सिलेंडरच्या वापरामुळे स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाला मदत होणार आहे. चौथा आहे आरोग्यदायी वातावरण. दूर रहित स्वयंपाकघरामुळे महिलेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. ठीक आहे. त्यानंतर आव्हान आणि सूचना. तर योजनेची व्याप्ती वाढवणे, भविष्य अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निकष शिथिल करण्याची गरज असणार आहे. दुसरं आहे जनजागृती. योजनेबद्दल ग्रामीण भागात जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि तिसरं आहे नियमित पुनरावलोकन, म्हणजे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही याचे नियमित मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असल्याने त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल. तसेच स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि लाभार्थ्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही योजना काढली गेलेली आहे.